अशाच काही गोष्टी माझ्या सोबत घडल्या ज्यामुळे मी एकटा राहू लागलो। 2 वर्ष मला स्टडी करताना ऑलरेडी मला खूप खर्च आला आणि यश मिळाला नाही। नाही परस रावलची आहे। अच्छा अच्छा अच्छा। ये देवा रे देवा, ये तो बॉक लगा रे बाबा। एक सुनील शेट्टीची मिमिक्री ऐकवतो तुम्हाला। ऐकावा चले भाई तुझे भूल जाओ ये हो सकता और तुम तुझे भूल जाए ये भाई हो जाएगा। तर अजय भाऊ, आपले काही छंद वगैरे आहेत कंटेंट क्रिएशन सोडून वगैरे काही छंद वेगळे? हो आहेत ना, मला अजूनपर्यंत जास्त तरी डान्स करणे आवडते। अच्छा। मी म्हणजे माझी रुटीन तुटली आहे आणि मला आता सध्या लाज वाटते, नाहीतर माझे रील सुद्धा आले असते डान्सचे, कारण सर्वात आधी म्हणजे माझा प्रयत्न डान्सरचाच होता। अच्छा। आणि मी याच्या अगोदर स्टेजवरती खूप जास्त डान्स केले आहेत किंवा लग्न समारंभात कार्यक्रमामध्ये मी डान्स केले आहेत। त्याच्या पलीकडे मला पुस्तक वाचणे वगैरे आवडते, वाचनाची आवड आहे किंवा जेथून काहीतरी शिकायला मिळते ते शिकत असतो। माझी जास्त वेळ काहीतरी शिकण्यामध्येच जाते। दुसरा म्हणजे अजून जे आपले कलाकार असतात, ऍक्टर लोक आहेत, त्यांच्याकडून ते रडतात कसे, ऍक्टिंग कसे करतात ते मला पाहण्याची आवड आहे। मी जास्त त्यांच्याकडूनही काहीतरी शिकत असतो। अच्छा अच्छा। तर मी ऐकलंय तुम्ही मोटू पतलू आणि त्यांच्या मधले कॅरेक्टर त्यांचा आवाज काढू शकता, ते तुम्ही काढून दाखवू शकता? अरे बड़े भैया, खाली पेट दिमाग की बत्ती नहीं जलती पटलू, अरे जल्दी से कुछ करो। बड़े भैया समोसा, फुरफुरी नगर में समोसा बिक रहा है। वा वा वा। आणखी त्याच्यामध्ये एक मला आठवत नाही नाव, पण सिंचन म्हणून एक आहे कॅरेक्टर। मेरा नाम सिंचन है, मुझे भूख लगी है, मुझे खाना चाहिए मैं। आणि त्याच्यानंतर एक सुनील शेट्टीचा एक काहीतरी कार्टून असते, मी तेवढा पाहून नाही, पण मला जे काही पाहिलंय थोडा येते। एक सुनील शेट्टीची मिमिक्री ऐकवतो तुम्हाला। ऐकावा। जे धडकन मधली खूप जास्त व्हायरल आहे, पॉप्युलर आहे। आज चले भाई तुझे भूल जाओ ये हो नहीं सकता और तुम तुझे भूल जाए ये भाई होने नहीं दूंगा। कौन मरता है साला, हे बा शक्ती दे बा। तुम्ही ऍक्टिंग आणि हे रील वगैरे बनवणं का बरं सुरू केला होता? याच्या मागचा मेन उद्देश म्हणजे माझ्या जीवनामध्ये काहीतरी दुःखमय दिवस गेले। बऱ्याच काही अशा स्टोरी आहेत, मी काही शेअर करू शकणार नाही। जेव्हा आपले लोक मन दुखवून जातात आणि आपण एकांत जेव्हा राहू लागतो, त्या कालखंडामध्ये आपल्या मनामध्ये काहीतरी अशी विचित्र गोष्टी चालू असतात ज्यामुळे आपण अपसेट होतो, एकांत राहू लागतो। अशाच काही गोष्टी माझ्या सोबत घडल्या ज्यामुळे मी एकटा राहू लागलो। आणि त्याच्यानंतर मग मी काही स्टडी केलो, शिकत गेलो। मला वाटलं की आपला जीवन आणि आनंदी खुश राहण्यासाठी काहीतरी व्यस्त राहणे गरजेचं आहे। बरोबर आहे। मी फ्री असतो त्यामुळे माझ्या डोक्यामध्ये अशा काही माझ्या दुःखाच्या काही जुन्या गोष्टी आठवतात आणि ज्यामुळे मी दुःखी होत असतो। म्हणून मग मी माझ्याकडे वेळ होती परंतु काम नव्हता। मी शोधण्याचा प्रयत्न केला। मी ऑनलाईन नेट कॅफे वगैरे गावात एक छोटासा तयार केला होता, परंतु पैसे नसल्या कारणाने माझ्या वडिलांनी पैसे देण्यास नाकारले। मग त्याच्यानंतर कारण 2 वर्ष मला स्टडी करताना ऑलरेडी मला खूप खर्च आला होता आणि यश मिळाला नाही। मग त्याच्यानंतर मग मी आयडियाज लावलाय की सोशल मीडियावर फ्री मध्ये आपला काहीतरी कंटेंट क्रिएट करून आपण मनी अर्निंग करू शकतो असं काहीतरी। मग त्याच्यानंतर मग मी हे कंटेंट क्रिएटचा आता मी याच्यावरती अजून मी स्ट्रगल माझा चालू आहे। त्याच्यानंतर अजून आहे परस रावलची आहे। अच्छा अच्छा अच्छा। ये देवा रे देवा, ये तो बॉक लगा रे बाबा। मैं बाबूराव का टतरावरना 24 घंटा चौकना करना चूस के। ये राजू इसको समझा रे बाबा, ये साला मेरा धोती भी लेके गया, मेरा जूता भी लेके गया रे बाबा। तर इन्स्पिरेशन कोण आहे तुमच्या? आता जेथून मला शक्यतो शिकण्याचा चान्स मिळते, मौका मिळते किंवा माझ्या सोबतचे जे काही लोक आहेत किंवा आजूबाजूला घडणाऱ्या काही गोष्टी आहेत, जेथून मला काही शिकता येते, मार्गदर्शन मिळते, ते मी घेत असतो। मी जे झाडीपट्टीचे कंटेंट क्रिएट करतो ज्यामध्ये आपल्या सभोवताली गावखेड्यामध्ये अशा काही घटना घडतात, आपला एखादा शेतकरी किंवा एखादा गरीब मुलगा आहे ज्याला शिकायचं आहे किंवा एखाद्याच्या जीवनामध्ये अशी काहीतरी घटना घडली ज्यामुळे तो व्यक्ती दुःखी आहे आणि ॲक्च्युली तशा आपल्या सोबतही घडल्या, कारण आपण एक गरीब घरचा व्यक्ती आहे। त्याच्यामुळे मला ह्या स्टोऱ्या तयार करताना आणि त्याच्यामध्ये ॲक्टिंग करताना मला इंटरेस्ट येते आणि
आपल्याच्या वाटतात. हा करावंसं वाटतं त्यामुळे, आणि तोच कंटेंट माझं सर्वात जास्त व्हायरल होत असते. त्यामुळे मी सर्वात जास्त माझ्या फॉलोअर्सला जे झाडीपट्टीचे व्हिडिओज आवडतात त्याच्यावरती मी माझा प्रयत्न चालू असते. तर मी तुमचा इंस्टाग्राम बघितला होता, त्याच्यावर ऍक्शन जॅक्शन आणि एजे असं काही नाव दिसले मला, तर त्याच्याबद्दल काय सांगू शकता? हे म्हणजे ऍक्च्युली माझं नाव अजय, आणि अजय हा नाव असल्या कारणाने मला प्रेमाने गावातले पोरं माझे मित्र लोक शॉर्ट फॉर्म मध्ये मला एजे म्हणायचं. आणि एजे म्हणजे अजय देवगणचा एक पॉप्युलर म्हणता येईल किंवा खूप चांगला एक फिल्म आहे ऍक्शन जॅक्शन, ज्याच्यामध्ये अजय देवगणचे तो जो नाव आहे तो मला खूप आवडला त्याच्यामुळे, आणि माझं नाव अजय असल्यामुळे मी ते माझ्या आयडी वरती तसं टाकून ठेवलं आहे. अच्छा अच्छा अच्छा. आणि तुमचे फेवरेट फिल्म स्टार वगैरे? अजय देवगणच आहे. अच्छा, धन्यवाद. सब्सक्राइब कीजिए और ज़्यादा से ज़्यादा लोगों तक इसको शेयर कीजिए, ताकि ये जो स्केचिंग के बारे में या फिर आर्ट के बारे में जो भी मैं नॉलेज शेयर कर रहा हूँ वो ज़्यादा से ज़्यादा लोगों तक